कंटिन्यू म्हणजे 5-6 वर्ष आली मला कंटिन्यू म्हणजे सर्दी झाली आहे. बाहेर कुठे गेलं कुठे धूळ वगैरे झाली तर मला कंटिन्यू सर्दी पकडली म्हणजे ताप यायचं झालं. ते आता कंटिन्यू 2 महिने वर्कआउट केल्यानंतर सकाळ संतुलित आहार घेतल्यानंतर सगळं बंद झालेलं माझं. मी 21 डे मध्ये 10.1 kg लॉस केलेला आहे. माझे मार्गदर्शन जे गुरु आहेत विठ्ठल शिद्रुप जे माझे चुलत भाऊ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी देवा वेलनेस फॅमिली जॉईन केली होती. ते जुलै महिन्यामध्ये 21 डे मध्ये विनर होते आणि सप्टेंबर मध्ये मी आता स्वतः त्याचा भाऊ विनर बनून आलो आहे. वाव, म्हणजे ऑलरेडी सरांचे बंधू आहेत ते विनर होते का? कारण त्यांच्याकडे फॅमिलीचा एक्सपिरियन्स होता. कसं करायचं आहे तेच डुप्लिकेशन काय वेगळं आहे का? तेच फॉर्म्युला सरांनी दिला. सर आज विनर आहेत. 10 किलो 100 ग्रॅम वेट लॉस केलं आहे 21 डेज मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन सर. बाय बॅकग्राऊंड काय करतात? बॅकग्राऊंड माझं फार्मास्युटिकल आहे. एक मी प्रोसेस लेवल डिझाईन करतो. जे फार्मास्युटिकलचे प्लांट असतात त्याचे पूर्ण प्लांट मी डिझाईन करतो. फार्मासिस्ट. ओके, ऑलरेडी फार्मासिस्ट त्यांचे प्लांट डिझाईन करतात. कॉंग्रॅच्युलेशन सर. सुरुवातीला विश्वास होता का न्यूट्रिशनवर? नव्हता. ऍक्च्युली विठ्ठल सरांचं मी जेव्हा फोटो शेटवरती बघितले जेव्हा ते विनर झाले होते तेव्हा मी स्वतः आश्चर्यचकित झालो होतो की बाबा मी ह्यांना 2 महिन्यामध्ये एवढं हेवी बघितलं होतं. नंतर अचानक बघितलं तर मी स्वतः शॉक झालो की बाबा एवढं ह्यांनी केलं कसं काय. तर मी त्यांचा गायडन्स घेतला वगैरे. शेवटी मी 3-4 दिवस त्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न केला कारण की याची सगळी सवय नव्हती. कारण का पोटाला खायची सवय होती त्याच्यामुळे हे वर्कआउट वगैरे मला पॉसिबल नव्हती. पण मी जेव्हा स्टार्ट केलं जेव्हा स्वतःला समजलं तेव्हा ज्यांनी मला तो गायडन्स दिला की बाबा हा हे तुला करणं गरजेचं आहे. तुला पुढचं आयुष्य जर नीट जगायचं असेल तर तुला प्रॉपर संतुलित आहार डाएट प्लॅन वगैरे करणं गरजेचं. माझ्यासाठी काय माझ्या परिवारासाठी ते करणं गरजेचं आहे. तर मी आज कंटिन्यू त्यांच्या मार्गदर्शन करतोय. तसेच माझे नितीन सर, महेश सर, राम सर, थँक्यू. हो सगळ्यांना धन्यवाद का त्यांच्यामुळे आज मी इथे स्टेज समोर उभा आहे. वाव, सरासरी एकदा जोरदार क्लॅपिंग. अमेझिंग.